इगतपुरी तालुक्यातील देवळे औद्योगिक परिसरातील ज्योती एक्सप्रेस फीडरवरील सततच्या वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येमुळे उद्योग अक्षरशः मेटाकुटीला आलाय। गेल्या 2 वर्षांपासून वारंवार वीज खंडित होत असून अनेक तक्रारी करूनही महावितरण प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याचा गंभीर आरोप उद्योजकांनी केलाय। देवळे राईस अँड भगार मिलर्ससह संबंधित उद्योजकांनी महावितरणाच्या सहाय्यक अभियंता नितीन गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की दर सोमवारी देखभाल केली जात असल्याचा दावा केला जातो, मात्र त्यानंतरही वीज पुरवठा वारंवार खंडित होतो। त्यामुळे उत्पादन ठप्प होत असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे। या फीडरवर अवलंबून असलेल्या 30हून अधिक उद्योगांमध्ये 500 पेक्षा जास्त स्थानिक कामगार कार्यरत आहे। लाखो रुपये खर्च करून सौर ऊर्जेचा वापर करून देखील वीज नसल्याने उत्पादन बंद राहते। परिणामी कामगारांनाही काम आणि मजुरीपासून वंचित राहावे लागत आहे। उद्योगांकडून दरमहा लाखो रुपयांचे वीज बिल भरले जात असतानाही मूलभूत सेवा देण्यात महावितरण अपयशी ठरत असल्याचा आरोप करण्यात आलाय। या फीडरवर 55 किलोमीटर करिता एकच कर्मचारी असल्याने दुर्लक्ष होत आहे। उद्योजकांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित करत म्हटलंय की वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याकडे दुर्लक्ष केले जात असताना बिल भरण्यास उशीर झाल्यास महावितरण तातडीने वीज तोडण्याची कारवाई करते, मात्र उद्योगांच्या समस्या सोडविण्याबाबत त्यांच्या तत्परतेचा अभाव दिसून येतो। समस्या तातडीने न सोडवल्यास वीज बिल भरणार नाही आणि विलंब शुल्कही देणार नाही असा इशारा उद्योजकांनी निवेदनातून दिला असून महावितरणाच्या निष्काळजी कारभाराविरोधात उद्योगांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। यावेळी राईस अँड भगर मिलचे अध्यक्ष संजय चोरडिया, मनोज कोचर, मंगेश कडू, राजेंद्र नागरे, दीपक पारख, यश कदम आदी पदाधिकारी आदी जण उपस्थित होते। आम्ही 4-5 मिलवाल्यांनी स्वतः पैसे खर्च करून नाशिक लोकशाही न्यूज साठी युवराज राजपुरे, घोटी।